हेलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या रेग्युलर पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. कारण मगाशी मी ऑलरेडी एक शॉर्ट पॉडकास्ट टाकलेला आहे. जर तुम्ही चेकआउट नसेल केलं तर ते पण तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा चेक करा. आणि आता आपलं रेग्युलर पॉडकास्ट, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत आहात. एक कॉमेंट मला काल आलेली की आजच तू मला वाटलेलं की तू घेऊन येशील मावसाडीला, म्हणजे काल. पण काल नाही, थोडं मध्ये मध्ये ब्रेक घेते, ॲटलिस्ट 1-2 दिवसाचा तरी ब्रेक देते. कारण ह्यांचं इतकं इतकं आहे ना, आणि इतकं फालतूगिरी आणि इतकं बोलण्यासारखं असतं की खरं तर ब्रेक देणं पॉसिबल नाही होत. पण तरी मी ट्राय करते की मध्ये मध्ये दुसरे दुसरे कॅरेक्टर्स आणावेत. एनिवेज, चला सुरू करूया आजचं पॉडकास्ट असणार आहे घूस क्वीनवर. बोंबाडची पण ट्रिप संपलेली आहे, त्याच्यावर पण नवीन पॉडकास्ट येईल. आज भामटीने सासूला थंबनेलमध्ये दाखवलं आहे. आतमध्ये तर एवढं काय नाहीच आहे, फक्त ते थंबनेलमध्येच फक्त यूज केलं आहे. ते पण लपून छपून चोरून घेतलेलं दिसतंय. भामटी म्हणजे इतकी कळकोचरी आहे ना, म्हणजे लिटरली इतकी फालतू आहे ना खरंच. म्हणजे कुठल्याही थराला जातील हे लोक, यांना काहीही कशाशी काही घेणं देणं नाही आहे. फक्त व्ह्यूज आणि कसंही करून ते गोळा करायचे, काही खोटं नाटं दाखवायचं. काय बोलावं ना, इतकं घाण करून हे कुठल्या तोंडाने पब्लिकसमोर येतात, मला तेच कळत नाही. म्हणजे खरंच यांना कुठे तोंड दाखवायला जागा नाही आहे, पण तरीही ह्यांची हिंमत आहे की हे खरंच ते तोंड उचकटून येत असतात. सो मावसाडचा सोफ्यावरती आता म्हणजे एक 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 चाललं आहे सगळ्यांचंच, घराचं एक 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 गोष्ट जशी येते त्याच्यावरती व्हिडिओ छापणं. म्हणजे एक एक वस्तूवर कसं काय कोण व्हिडिओ छापू शकतं? सोफ्यावर, मग बेडवर, अक्षरशः झाडांवर रोपं घेतली त्याच्यावर पण अख्खाच्या अख्खा व्हिडिओ छापला या बाईने. आणि लिटरली झिरो केमिस्ट्री त्या चच्चूमध्ये आणि तिच्यामध्ये. काहीच असं काही उरलेलं सुरलेलं काही वाटत नाही. त्या चच्च्याला परत मुंबईला जायची घाई झालेली आहे. तो आज म्हणत पण होता की चला मी जातो मुंबईला, झालं आता थोडे दिवसच राहिले, आता मी जातो. तो तर लिटरली दिवस मोजतोय आणि ही म्हणे नाही आहेत की अजून 4-5 दिवस, एवढ्यात कुठे जात आहे? त्याचा बस चालेल ना मावसाड, तो येणारच नाही. त्याच्या कधीच मनात नव्हतं. हे अगेन अँड अगेन प्रूव्ह होत आहे की त्याला अजिबात इच्छा नाही आहे तिथे मूव्ह व्हायची, कायमचं राहण्याची. आणि राहिला प्रश्न मुंबईचा, तर तो तिथेच राहिलेला आहे. तुझ्यासाठी ते असू शकतं, बट ॲज अ फॅमिली थोडा तरी विचार करायला पाहिजे होता. आपल्या नवऱ्याचं काय मत आहे? आणि खरंच तू भले कितीही म्हणालीस की आम्ही ठरवलं आणि आम्हाला हवं होतं, आम्हाला असं, पण ते नाही. ते फक्त मी माझं मला करायचं होतं. हेच खरं आहे की फक्त आणि फक्त तुलाच ही चूल होती, बाकी कोणालाच त्यात इंटरेस्ट नाही आहे. आणि ह्यावरून स्पष्ट आहे की चच्चू अजिबातच तिथे काही ट्रान्सफर होण्याचा तर प्रश्नच येत नाही. जसं की मी आधी पण मल्टिपल टाइम्स सांगितलं आहे की तिथे ऑफिसच नाही आहे, त्यामुळे ट्रान्सफर वगैरे होऊ शकत नाही. आणि बरं, हिचं काही असं कोल्हापुरात वगैरे पण घर नाही आहे, तर तिथे असं काही असेल तर त्या सिटीमध्ये. ही जिथे राहते ते गावखेडं आहे, तर तिथे तर शक्यताच नाही आहे. जर त्याला परमनंटली परत यायचं असेल तर एकच ऑप्शन आहे की त्याला तो जॉब सोडायला लागेल. प्रॉब्ली तिथे जी काही अवेलेबिलिटी आहे किंवा तिथे काही जर तसं काही स्कोप आहे किंवा कुठलं दुसरं ब्रांच किंवा त्या ऑफिसची नाही पण सेम फील्डमध्ये दुसरी कंपनी वगैरे तसं काही असेल तर ती त्याच्यामध्ये तो ट्राय करू शकतो. अदरवाईज अजिबात त्याला काहीच स्कोप नाही आहे जॉब सोडण्याशिवाय, आणि जो की तो नाही सोडणार. बिकॉज तो एक कसा बसा लागलेला आहे आणि इट्स क्वाईट गुड. म्हणजे ठीक आहे, स्टेडी जॉब आहे, एक चांगली कंपनी आहे, तर का कोण सोडेल ना हिच्या फालतूगिरीसाठी, हिच्या साम्राज्यासाठी आणि हिच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी. काय तर म्हणे आमच्या संगतीत जो येतो तो नेहमी त्याची भरभराटच होते, त्याचं नेहमी सगळं चांगलंच. हे तू स्वतः, म्हणजे ही बाई इतकी टुकार आहे की स्वतःच कसं काय बोलू शकते? ते चच्च्याला विचार. तुझ्या संगतीत जो येतो त्याचे घोडे लागतात जसं चच्च्याचे, कारण तू घोडे लावणारी बाई आहे ना, सगळ्यांचे घोड्यावर बसत असतेस.
आणि बसवून घेत असतेस. त्याच्यामुळे तुझ्या संगतीत होणाऱ्याचं काय होतं आणि ते काय सतत तो ये जा करणं काय खाऊ आहे का? आता तो तिथे आलाय तर एक दिवस असं कुठे असं व्यवस्थित गेले काय फॅमिली टाईम आता लगेच येईल 1-2 दिवसात काहीतरी घेऊन. जर पॉडकास्ट ऐकेल आणि लगेच काही ना काहीतरी होतं काहीतरी करावं लागेल असं करून तिरमिरून अक्षरशः म्हणजे फक्त आणि फक्त काही केलंच ना आता तर फक्त मला प्रूव्ह करण्यासाठी म्हणून ते केलं जाईल. बट अदरवाईज स्वतः असं काही आता इतक्या महिन्यांनी तसं म्हणायला गेलं तर जवळजवळ 4 महिन्यांनी तो तिथे आलेला आहे. आता ते मध्ये मध्ये येऊन गेला ते एकदाच मला वाटतं फक्त वास्तुशांतीला आला तेवढंच. तर ते त्या व्यतिरिक्त ते सुद्धा एकच दिवस त्याच्यानंतर येणार. आता मग मी त्यांना म्हणाली होती की भरपूर टाईम काढून या. त्यांच्यानी म्हटलं मी येऊ का? मी म्हटलं त्यांच्यानी नको, तुम्ही तिथेच थांबा, तुम्ही आता नका येऊस, मी तुम्हाला सांगेन नंतर आपल्याला खूप जरूरत पडूस तेव्हा तुम्ही येऊस. तर मग वास्तुशांतीला नाही जरूरत पडूस तर ते एका दिवसातच त्यांना पळवूस. मग त्याच्यानंतर मग त्यांच्यानी नंतर या सांगितलं. मग नंतर ते त्यांच्यानी कामात अडकले, मग त्यांच्यानी यायला नाही जमलं. मग आता ते त्यांच्यानी मोठी सुट्टी घेऊन येणार. आलूस तर आम्ही कुठे नाही फिरूस, ते कंटाळूस, त्यांना आवडूस नाही आणि ते म्हणूस की मला इकडे खूप नाही जमत आहे, मला कंटाळा आला आहे मला. कशी फॅमिली आहे ही? कसलं काय बॉन्डिंग? झिरो केमिस्ट्री तर झिरो आहे, पण फिजिकल थोडंसं असेल. फिजिक्स थोडंसं होत असेल कारण ती गरज आहे. भौतिकशास्त्र ते म्हणते मी, म्हणजे भौतिक गोष्टींचं आकर्षण असल्यामुळे ती थोडी गरज आहे. त्यामुळे तेवढ्यापुरतं थोडंफार काय असेल तर असूस, बट केमिस्ट्री तर नसूस. समजलं मंडळी? नाही समजलं तर बस तुम्हाला तर समजलंच असेल, असं होऊच नाही शकत तुम्हाला नाही समजणार. ओके नाही मंडळी, ओके नाही, ती टुकार आहे, पण तुम्ही हुशार आहात. माझी मंडळी आहेच तेवढी हुशार. सो जितकं म्हणजे ही कुठल्या ज्या गोष्टीचं हिने हाईप केलंय ना ती गोष्ट गंडलेली आहे. म्हणजे ते घर गंडलेलं आहे, त्या घरातलं इंटेरियर गंडलेलं आहे. मग नंतर हिने चच्चूची हाईप केली, एवढं चच्चू येणार, अब्बाजी येणार, काय नव्हेच ते आणि खरंच काहीच नव्हेच ते झालं. काही नकोसं झालं, असं सगळंच बकवास झालं. त्यानंतर मग ते पॅन्ट्रीचं मला करून घ्यायचं आहे. पॅन्ट्री येणार, मग तेव्हा मी सगळं व्यवस्थित मांडणी करणार, मी सगळं लावणार. पॅन्ट्री होती ती अशी असते? हे तर फडताळ आहे. फडताळ जे गावामध्ये असायचं ना, असं लाकडी फळ्या मारून घेतलेल्या असायच्या. पण ते तरी काहीतरी त्याला तरी ते शेणाने सारवलेल्या भिंती आणि त्याच्यामध्ये ते फडताळ, वरतून तो झरोका, त्या झरोक्यातून त्या फडताळावर पडणारा प्रकाश, हे सगळं तरी आजकालच्या त्या ह्यांच्या DBSचा आणि ओव्हरऑल सगळीकडे ॲस्थेटिक वाटायचं. बट हे काय आहे धेडबुदरी? म्हणजे ना इकडचं ना तिकडचं काहीतरी भलतंच काहीतरी झालेलं आहे. इतकं गावठी, म्हणजे नेक्स्ट लेवलचं, प्रो मॅक्स लेवलचं गंडलेलं आहे सगळं. म्हणजे ना त्याला मॉडर्न टच आहे ना गावठी टच आहे. गावठी तरी आहे म्हणजे खूपच भरभरून आहे. इतका ओव्हरली काहीतरी असं म्हणजे म्हणतात ना, क्लासच नाही आहे बिलकुल. काहीतरी आपलं करायचं म्हणून केलंय. कोणतरी काहीतरी पॅन्ट्री नवीन शब्द शिकली, मला पण पॅन्ट्री करायची म्हणून पॅन्ट्री केली. ती कसली काय पॅन्ट्री ना, त्याच्यामध्ये लाईट्स लावले आहेत ना, ते ॲस्थेटिक वाटतंय ना, त्याच्यामध्ये असं काही खूप अशा मस्तपैकी असं क्रॉकरी आणि असं सगळं सामान ठेवलं आहे. काहीच नाही, स्टीलचे डबे भरून ठेवले. त्याच्यापेक्षा ना तुम्हाला मी एक सांगते मंडळी, इतकं म्हणजे ना मी लहान असताना ते घर आता आम्ही सोडलं, पण त्या घरामध्ये वन बेडरूम होतं ते, 1 BHK. तर त्याच्या किचनमध्ये ना आम्ही मार्बलचं एक मोठं, एका वॉलला फुल मार्बलचं असं एक हे बनवून घेतलं होतं, म्हणजे कॅबिनेट काइंड ऑफ. आणि त्याच्यामध्ये सगळं सामान आणि सगळ्या गोष्टी अशा व्यवस्थित रचलेल्या आणि सगळं व्यवस्थित असं ठेवलेलं असायचं. आणि जो कोणी यायचा ना ते म्हणायचे की किती मस्त आणि हे खूपच छान आहे, हे एकदम बेस्ट केलं आणि हे एकदम मस्त दिसतं आणि सगळं सामान पण व्यवस्थित राहतं. सो आय वॉज लाईक की
आम्ही ना त्यावेळेला असं काही असं इंटरनेट वगैरे पण नव्हतं आपल्या आईवडिलांकडे, प्लस हे इंटिरियरवाले वगैरे असं पण काही नव्हतं. पण तरीही इतकी सुंदर सुंदर लोक रचना करायचे घरची, आणि इतकं विचारपूर्वक सगळं फर्निचर, इतकं विचारपूर्वक सगळ्या गोष्टी करायचे आणि वर्षानुवर्ष ते टिकायचं. आणि इवन आमचं घर जेव्हा आम्ही ते विकलं, दुसरीकडे शिफ्ट झालो, त्यावेळेला ज्यांनी ते घेतलं ना, तर ते अजूनही, कारण अजूनही माझे फ्रेंड्स त्या बिल्डिंगमध्ये राहतात, कारण माझं अख्खं बालपण तिथे गेलेलं आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा मी जाते तेव्हा तेव्हा खालून असं खिडकीतून बघते, तर अजूनही तिथे जे लोक राहतात ना, त्यांनी सगळं सगळं बदललं असेल. इवन आता आम्ही ज्यांना विकलेलं ते पण तिथे राहतात अजूनही की नाही आम्हाला माहिती नाही, त्यांनी पण अजून रिसेल केलं की काय. पण ते जे आहे ना, ते कॅबिनेट जे बनवून घेतलेलं, ते अजूनही तिथे आहे, अजूनही त्याला हात लावलेला नाही आहे. बाकी सगळ्या गोष्टी त्यांनी असं चेंज केल्या असतील, रेनोव्हेट केल्या असतील, बट ते अजूनही आहे. आणि हिने काय करून ठेवलं आहे ते, अजिबात म्हणजे अजिबात त्याला काहीच असं काय नव्हेच ते आहे, एकदम बकवास. तसंच त्या सोफ्याचा हाईप केलं, एवढं सोफा सोफा आणि एक इम्पॉर्टंट गोष्ट, घराला घरपण आणणारी गोष्ट. आणि ते काय 3+2, खूप तसं म्हणजे माझं थोडंसं लिव्हिंग रूम थोडं छोटं आहे, थोडं कॉम्पॅक्ट आहे ना, तर त्याच्यामुळे मी 3+2 नाही घेतला, 3+1च मला वाटलं की बरोबर योग्य होईल, म्हणून मी तसंच घेतलं आहे. आणि हा जो टीपॉय आहे ना, त्या टीपॉयला मी स्क्वेअर करून घेतला आहे आणि तो मी साईडला ठेवणार आहे. आणि तो आणि जेव्हा कोण आलं तर मग तो सरकवता येतोच, आणि मग तो मध्ये आणू आणि मग तसं आम्ही त्यांना सर्व करू. माय गॉड, काय थिंकिंग आहे, काय विचार आहे, अद्भुत, अद्वितीय, गावठी, शी, हट, हुर्र, पागलबाई, येडीबाई. म्हणजे एकतर ते टीपॉय नाही आहे, त्याला सेंटर टेबल बोलतात, मावसाड, जरा शिकून घे. आणि एनिवेज ते तर तुझ्यासाठी टीपॉयच आहे, म्हणजे ते सेंटर टेबल बोलायचं पण याचं नाहीच आहे, केवढूसं आहे ते आणि काय ते. आणि म्हणूनच कदाचित तू ते सेंटर टेबल नाही आहे म्हणूनच तू ते सेंटरला न ठेवता साईडला ठेवलेलं आहेस. कॉर्नर टेबल आहे ते तुझ्यासाठी, या बहुतेक ते कॉर्नर टेबल असेल मावसाड. आणि तू त्याला टीपॉय म्हणतेस, कारण काही अर्थच बनत नाही ना की ते बाजूला ठेवण्याचा. आणि एकतर तो म्हणजे पूर्ण 3 सीटरच सोफा घ्यायचा होता, किंवा मग 3+2 घ्यायचं होता, आणि ते असं व्यवस्थित असं स्क्वेअर शेपमध्ये असं तुला मांडता आलं असतं. तुझी ती फ्रेंच विंडो आहे ना सो कॉल्ड, ती बंदच राहणार आहे, तर तिथे तुला एक दुसरी चेअर 3+2 मधली जी 2वाली सेकंडवाली चेअर असेल ती तिथे तुला ठेवता आली असती. पण नाही, आम्ही तर हॉस्पिटल बनवलं आहे ना. या अँड दॅट रिमाइंड्स मी, हिचा जो इंटेरियरवाला आहे, इंटेरियर जो एकदाच कुठून तरी पकडून आणलेला दाखवायला, तर तो जो आहे ना, मला वाटतं तो हॉस्पिटलचे कॉन्ट्रॅक्ट्स घेत असेल मंडळी. हॉस्पिटल स्पेशलायझेशन असेल त्याचं इंटिरियरमध्ये, म्हणजे हॉस्पिटलचे इंटिरियर तो करत असेल. आणि ते सुद्धा गव्हर्मेंट हॉस्पिटलचे, म्हणजे आजकाल तर गव्हर्मेंट हॉस्पिटल पण बऱ्यापैकी चांगले आता हल्ली होत आहेत, बट ते पुराण काळातले वगैरे, म्हणजे त्याची डागडुजीची कामं वगैरे घेत असेल. त्याच्यामुळे ह्याने हिच्या घराला पण हॉस्पिटलच बनवून टाकलं. एकतर त्या भिंती काय नव्हेच ते आहेत, आणि त्यातून उल्हास म्हणजे हिने त्याला लिटरली एका लाईनमध्ये ते सोफ्याची अरेंजमेंट करून टाकली. जसं तो लिव्हिंग रूम ते लिटरली हॉस्पिटल वेटिंग रूम वाटत होतं, रिसेप्शन जिथे आपण वेट करतो ते तसं वाटतंय एका लाईनमध्ये. आणि 2 पेशंट बसलेत, एक चच्चू आणि दुसरा भैरू, हे 2 जण तिथे बसले, असं ते चित्र दिसत होतं. त्यातनं त्या किचनचा मधला तो समोरच फ्रीज दिसतोय. ते पूर्वी दवाखान्यामध्ये असायचा ना एक फ्रीज, आणि त्याच्यामध्ये सगळे इंजेक्शन, अजूनही असेल वाटतं, इंजेक्शन्स आणि औषधं किंवा काय सिरिंज आणि ह्या सगळ्या गोष्टी, ते सगळं केमिकलच्या भरलेलं असायचा त्याच्यामध्ये डॉक्टर्सचा. आणि मग त्या फ्रीजमधनं ते काढायचे, आणि ते थंड वगैरे राहण्यासाठी तो असं मिनी फ्रीज असायचा. तर त्या प्रकारचं ते पूर्ण म्हणजे चित्र दिसतंय. ते लिव्हिंग रूम वजा हॉस्पिटलची वेटिंग रूम, आणि तिथे असं लाईनमध्ये लावलेले सोफे,
आणि तिथून आतमध्ये डॉक्टरचं मेन जिथे आपल्याला चेक वगैरे करतात ते, आणि तिकडे तो फ्रीज ठेवलेला आहे ज्याच्यामध्ये सगळी औषधं बिषधं भरलेली असणार आहेत. इतकं हॉरेबल, इतकं म्हणजे ते कोझी, होमली आणि ॲस्थेटिक तर म्हणजे काय नव्हेच ते, त्याचा तर दूर दूरचा काही संबंध नाही आहे. पण ये तूने क्या किया मावसाड, ये तूने क्या किया, लिटरली वाट लगा दिया पुरा. आणि कोण येणार तेव्हा ते साईड टेबल आम्ही सेंटर टेबल म्हणून वापरणार, मग ते मध्ये आणणार. हे किती ना म्हणजे किती चीप लेवलचं, किती डाऊन मार्केट थिंकिंग आहे. म्हणजे पूर्वीच्या काळी वगैरे असं पहिले लोक असतात ना, ते असं एक टेबल असं पडलेलं असतं आणि मग त्याच्यामध्ये त्या टेबलचा काय उपयोगच नाही, त्याच्यावर सगळी गोळ्या औषधं पाणी हे ते वगैरे ठेवून ते सेंटर टेबल त्याच्यानेच भरलेलं असतं. म्हणजे ते सेंटर टेबल कमी आणि लिटर टेबल जास्त असतं. आणि मध्ये असं कधी काय असेल तर ते प्लॅस्टिकचे टेबल खुर्च्या खेचायच्या किंवा मग खालीच बसायचं, म्हणजे काही उपयोगच नाही. ते कशाला घेतात लोक आणि कशाला, फक्त दुनिया करते म्हणून करायचं, पण आपल्याला त्याच्यातली बिलकुल काही रुची नाही की आपली टेस्टच नाही, ती आपली ती लेवलच नाही, पण आपल्याला बस काय नव्हेच ते करायचं आहे म्हणून करायचं आहे. मी काय ते अपग्रेड होते, अपग्रेड हे फक्त दुनियाला दाखवायला, ते प्रूव्ह करायला. प्रूव्ह तर होतच नाही, पण ते आम्हाला करायचं आहे. किती गो बाई मी टुकार, किती गो बाई मी टुकार, येडे बाई, पागल बाई. आणि आता नवीन वर्ड शिकले आहे बरं का, प्रीमियम, सगळं प्रीमियम. हे एकदम मी की होल्डर घेतला आहे आणि हे एकदम प्रीमियम आहे, प्रीमियम की होल्डर. हे त्या घराचं काय केलं असते बघ, त्याच्यामध्ये प्रीमियम लावून आता काय होणार आहे ते की होल्डर. काय तुमच्या घराचं असं नका बोलू, घर कसंही असलं तरी बघा आमचं की होल्डर एकदम प्रीमियम आहे. हां, असं काय नाही बोलूस, हां मला राग येऊस आणि मग मी तुमच्याशी भांडूस. प्रीमियम आहे की होल्डर. तर ते आता मी लावूस इकडे. आणि पहिले मी ह्याच्यातल्या चाव्या वगैरे जे काही होतं ते मी राऊंड गोल डब्यामध्ये ठेवत होते. राऊंड गोल डब्बा, हां म्हणजे जर काही चुकलं तर मराठीत पण अर्थ सांगितलेला आहे, मग असं बोलू नका की अर्थ बदलतो वगैरे. राऊंड जरी चुकलं असलं, म्हणजे मी स्क्वेअर गोल बोलली तर तुम्ही समजा की मला गोल बोलायचं आहे की स्क्वेअर बोलायचं आहे की काय बोलायचं आहे, पण मी असं चूक करत नाही आहे. मी राऊंड गोल डब्यात ठेवते कारण मी येड्या राऊंडची आहे, येडीबाई, हट हुर्र पागलबाई. आणि हिच्या गावामध्ये बैलगाडा शर्यत आहे म्हणे. बैलगाडा शर्यत असल्यामुळे भैरूला शाळेतून लवकर सोडणार होते की काहीतरी हाफ डे स्कूल होती. नाऱ्या गेला का, नाऱ्या बैल, तो चांगला जिंकेल सगळ्यात पहिला नंबर. चच्चूला मी बैल बोलणार नाही कारण तो आहे ना, तो मजबूर इन्सान आहे. मजबुरीमध्ये तो फसलेला आहे, त्याच्यामुळे त्याला नाही तसं बोलता येणार. आणि काय तो फिल्टर काय नव्हेच ते मारला होता रे बाबा, ते रिक्षामध्ये बसलेले तर म्हणजे असं वाटत होतं की ही मावशी आणि चच्चू मोरूची मावशी दिसत होता एकदम. सगळा फिल्टर हिला सोडून चच्चूच्या थोबाडावर बसला होता एकदम. काय नव्हेच ते गाल लाल गाल आणि लाल होट, एकदम होट रसिले तेरे होट रसिले, एकदम मोरची मावशी दिसत होता. टांग टिंग टिंगाक टांग टिंग टिंगाक टांग टिंग टिंगाक टुंग टुंग. आणि अंडे फुल ना, म्हणजे जे काय आहेत ना 3-4 एकदम चाटू नेक्स्ट लेवलचे, ते तर काय अगदी कॉमेंट करतायत की बस करा तिला सजेशन देणं, आणि बस करा तुमचं सगळं, तुम्ही जे तिला सांगत असता सतत जे की असं कर तसं कर हे कर ते कर, थांबवा जरा, तिचं घर आहे तिला सजवू द्या. अरे बापरे, राग आला अंड्यांना. आणि एक काय देवाला पण सोडलं नाही, तर तुझी काय गत आहे, तू देवाला पण लोक नावं ठेवलं, देवाला पण त्याच्यापासून त्याची पण सुटका नाही. तर अरे पहिली गोष्ट, ही तुमची जी लवंडू ताई आहे ना, ती सगळ्यांना सांगत असते की मला सांगा आणि तुम्ही सजेस्ट करा आणि सजेशन द्या आणि अजून काय करता येईल, अजून काय आहे, आणि तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही मला पण सांगा, आणि काय लो मेंटेनन्स कसं असेल आणि हे कसं असेल आणि ते कसं असेल, सगळं ती सांगते कॉमेंट करायला, कारण तिला रीच मिळवायचं आहे. कॉमेंट्स जास्त आल्या की रीच मिळतो, अल्गोरिदममध्ये येतो आपला व्हिडिओ, म्हणजे मदत होते.
त्यासाठी तीच सगळं हे करते, तीच सगळं फालतूगिरी करते, त्यासाठी ती लोकांना भरीस पाडते आणि अंडे तिला कॉमेंट पण करतात. आणि नंतर हे कोणतरी दीडशाने 2-4 टकले येऊन म्हणतात की असं नका सांगू, अरे बस करा बस करा. अरे तू कोण आहे बस करावाली? तुला कोणी सांगितले तू बस कर? तिच्या इथे फालतूचे कॉमेंट करणं, उगाचच काहीतरी स्वतःचं. तुला कोणी, तू काय मोठी कोण, तू आहेस का? मावशी आहेस तू? मावसाड आहे? दुसरी आयडी बदलून तिकडे तिच्याच इथे कॉमेंट करते बस करा वगैरे. अपने काम से काम रख. जास्त माहिती नाही ना तर जास्त ताईला सांग, काय दाखवू नको, मग सजेशनच येणार नाही. दाखवते कशाला? तर तिला तिचं घर आहे तर तिला सजवू दे आणि तिला राहू दे. कोणाला काय फरक पडतोय? ती गटाराच्या अलीकडे राहू दे नाही तर पलीकडे राहू दे. वा रे वा, हिने दाखवायचं पण लोकांनी बोलायचं नाही. हे आले मोठे शाणे सांगणारे दुनियाला. आणि देवाचं राहिलं, देवाचं तर देवाचं आणि हिचं काय? ही कोण देव आहे? ही कोण आहे? अहम ब्रह्मास्मी माहेश्वरी साम्राज्याची उंदरीण. हिला काय कशाशी काय कंपॅरिझन करायचं? अरे तुमच्या जिभेला काही हाड हाड? येड्या राऊंडचे अंडे सडके पागलबाईचे. हट हुर पागलबाई येडीबाई. आणि ऐक ना मासाड, तू एकदम तीच आहे ना जुदाईवाली. आता जर तुला मण्यारने ऑफर ठेवली आत्ता चच्चूला सोडून पळशील, म्हणजे चच्चू भैरू सगळे, म्हणजे स्वप्न तर तुझी तीच आहे. तुझ्या पण मनी आहे ना, मण्यार बसलाय ना, ते बघून तुला असंच होतंय, असंच होतंय, कसंच होतंय, कसंसं वाटूस, कसंसं होऊस. ते कपडे वगैरे काय, म्हणजे आपण कुठे राहतो? ते पूर्ण घामाने भिजली, अंगाला वसाडीचा वास येत असेल, तोंडावरूनच कळतं इतकं. म्हणजे हिला कॉमेंट पण आली की ते तोंड एवढं तेलकट का असतं, इतकं तेलकट कसं होतं, इतकं तेलकटी का आतंक, तरी पण त्याच्यामध्ये ते काय ते पुल्लोवर घालून बसते. आणि काय नव्हेच ते आतमध्ये वगैरे पण एकदम काय एकदम स्पेशल मागवलेत वाटतं, एकदम घालून आपली काय ते चच्चूला दाखवते. पण चच्चूचं नाही ग, कंटाळूस जाऊस तो मुंबईचे वेध लागूस त्यास. म्हणजे मला बऱ्याच वेळेला कॉमेंट्स येतात, प्रत्येक मावसाडच्या पॉडकास्ट खाली कॉमेंट असतात आणि विच आर व्हेरी ट्रू. म्हणजे ही मुंबईला असताना तिथे म्हणजे मेट्रो सिटी म्हणजे इतकं काय नव्हेच ते नाव आहे मुंबईचं. आणि तिथे ही बाई घरामध्ये बाहेर सगळीकडे साड्या नेसून फिरायची. फार तर ते स्कर्ट घालायची जुई चावला आणि पांडू काकाचा बेल्ट घेऊन आपली फिरत बसायची. आता तो बेल्ट परत घेतल्यापासून बेल्ट लावत नाही आता. नाही तर पहिले हिला जाम आवडायचा बेल्ट. त्या बेल्टने हिला त्या बेल्ट जाऊ देता बोलली असती, हु इज युअर डॅडी, यस अटॅक. तर असले काहीतरी हिचे होते चाळे, त्याच्यामुळे ते बेल्ट लावून फिरायची. पण आता इथे आल्यापासनं तर नाहीच, एकदमच. म्हणजे आता इथे साड्या बिड्या नेसायच्या, इथे आता आपण म्हणतो ना जैसा देश वैसा भेस, ते हिला त्या भैसला कळतच नाही. ही तर आपली वेगळंच काहीतरी काय नव्हेच ते करत असते. इथे आल्यापासून अजिबात जीन्सच्या खाली बातच नाही, नुसतं जीन्स घालायची चपाचप बेल बॉटम आणि त्याच्यावर ते स्वेटशर्ट वजा सोकॉल्ड हिचे काय ते पुलओव्हर, पण ते मटेरियल तर स्वेटशर्टवालं ते स्वेटर मटेरियल ते घालून आपलं फिरत बसायचं अख्खा दिवस. घरात पण तेच घालून बसते, कपडे पण ते बदलत नाही, त्याच्यातच दिवसभर त्याच्यातच राहायचं. आणि ते मग पूर्ण ते चेहऱ्यावर असं पूर्ण तेल, आणि अक्षरशः असं वाटतं की पिळलं तर केवढं ते निघेल. बाप रे बाप, शी कसं ते काय. म्हणजे युरोपमध्ये राहते का तू? हां, का फक्त शरीराने त्या मनाने तिथेच आहे मण्याकडे? कारण हिचा स्नेक तर मेलेला आहे ना, गळपटलेला. म्हणजे स्नेक प्लांट म्हणते ही, सारखं बोलत असते की ते काय मला कळूसच नाही, काय झालंय मला कळूसच नाही, ते स्नेक प्लांटला काय झालंय करून. काय नाही, गळपटलंय ते, काय नाही होणार त्याचं. आणि हिला असे लोक कॉमेंट करतात ना की चच्चू काय कॉमेडी आणि आता मजा येणार वगैरे, तर चच्चू उगाच काहीतरी फालतू बडबडत असतो, अक्षरशः फालतू. म्हणजे हसायला त्या मावसाड पकावला जी बाई स्वतः इतकी लेम आहे, इतकी बोरिंग आहे, तिला हसायला नाही येत, तर बाकीचे काय हसणार आहेत त्याच्यावर? काही मम्मी तुपाची डेअरी, आणि ही तुमच्या मम्मीच्या तुपाच्या डेअरीचं तूप आहे का? मम्मी तुपाची डेअरी, नशीब मम्मी दुधाची डेअरी नाही बोलली. पण अर्थ तर तेच होता, कारण दुधातूनच तूप बनतं ना मंडळी. म्हणजे तुम्हाला काय चच्चू काय बोलतो रे, तुला काय लाज शरम, येडपट कुठचा जोक मारतंय, हसू नाही हसत, जा, हसायला पण येत नाही बावळट. आणि ही काय म्हणे, तूप वाढू
आणि तूप ही लोणच्यासारखं वाढते साईडला. म्हणजे काय त्या तुपात अशी पोळी हे लोक असं लावून लावून खातात का? कारण आपण तूप वाढू म्हटल्यावरती किंवा तूप घालू याच्यावर आपण घालतो. असं पोळी असेल तर पोळीवर टाकतो, आपला मोदक असेल तर मोदकावर टाकतो. असं साईडला थोडीच असं आपण लोणच्यासारखं एक एक चमचा टुचुक टुचुक करून तूप तूप वाढतो, वाढू वाढू. अरे लोणचं नाही, तूप आहे ते. आणि सगळं म्हणजे असं एकदम टुचुक, बस एकच. ते लास्ट टाइम बोललेली ना तसं, एका याच्यामध्ये जेवढं पडेल तेवढंच तेवढंच, त्याच्यावर नाही मागायचं. कसं आणि काय ते उंबरठा पुजवते. मला किती वेळ तर ऐकायला बुजवतेच मला वाटलं की ही उंबरठा बुजवते कशाला. नंतर बोलते पुजवते. मला ना तिकडे मुंबईला असताना पण मी नेहमी विसरायची, पण इथे मी आवर्जून पुजवणार आहे आणि मला खूप आवडतं उंबरठा पुजवायला. ही कुठली येता खाऊस गिळूस पाऊस नंतर पुजवायला. आणि चहाचं एडिक्शन करते काय? एडिक्शन करतं कोण? एडिक्शन म्हणजे काय असतं कळतं का? काहीतरी आपला एक शब्द कुठला तरी ऐकला ना की तो कशात पण वापरायचा, म्हणजे कसंही करून तो वापरायचा, हेच एवढंच हिला कळतं. मग ते कुठे आणि कसं. आणि अजून एक गोष्ट ही काहीतरी बोललेली की काय बेनिफिशरी, की मी सगळ्या वस्तू ना इथे म्हणजे असं बेनिफिशरी होतील असं असं केलेलं आहे. अरे बेनिफिशियल असतं ते. बेनिफिशरी म्हणजे लाभार्थी. त्या गोष्टी बेनिफिशरी कशा असतील? त्या बेनिफिशियल असतील. ते तुमचा लाभ घेत आहेत की तुम्ही त्यांचा लाभ घेताय? अरे 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 मावसाड, अगं अंगणवाडी फेल कसली तू गचच टुकार बाई, फालतू बाई, हट हुर हुर. एक घोट चहा तू त्याला देतेस, ते सुद्धा जबरदस्ती. त्यांना चहा आवडत नाही पण ते आम्ही घेतो ते बघतात म्हणून मी त्यांना म्हटलं की तुम्ही पण एक घोट तरी चहा घेत जा आमच्याबरोबर बसून. अशा प्रकारे मी त्यांना चहाचं ॲडिक्शन केलं. हे ॲडिक्शन नाही बोलत त्याला, तू देते म्हणून तो घेतो. कारण मजबुरी आहे ग, त्याची मजबुरी आहे. भूका नंगा मोरूची मावशी क्या शोर मचाएगा वो. सिरियसली तो कंटाळलेला आहे, त्याला तिथे काहीच रस नाही आहे, त्याला अजिबात इंटरेस्ट नाही आहे त्या सगळ्या गोष्टींना. आणि ही पण म्हणजे एका बाईने हिला कॉमेंट केली आणि ती एकदम ॲप्ट कॉमेंट आहे की तू आधी तर असं नाही, तुला खूप बरं वाटूस होतं आणि तू बनत होती की खूप प्रसन्न वाटूस आणि खूप छान आणि ते मस्त आणि असं तसं. आणि आता जेव्हापासनं चच्चू आले तर तू म्हणायला लागली की मला इरिटेट होतं आहे आणि मला इरिटेटिंग वाटतं आहे आणि होतं आपल्याला कधी काही गोष्टींचं इरिटेशन. मग आता आम्ही काय समजायचं ताई? तेच समजायचं जे तुम्ही समजलात ना, तीच रिॲलिटी आहे हिच्या बाबतीत पण आणि त्याच्या बाबतीत पण. जसं मी स्टार्टिंगला बोलली, ओनली भौतिक, नो रासायनिक. ते भौतिक पण थोडं संपलेलं आहे वाटतं, किंवा हवं तसं एक्सपेक्ट केलेलं तसं काही झालेलं दिसत नाही आहे त्याच्यामुळे. नाहीतर बसली असती आपली सुहागरातवाला थोबडा घेऊन. हश, काय नव्हेच ते, डोळे सुजूस, झोप नाही होस. रात का नशा भी आँख से गया नहीं, रात का नशा अभी आँख से गया नहीं. तो काय ते काय झालेलं नाहीच, काय नव्हेच ते, त्याच्यामुळे ते नाही झाले. नाही तर वास्तुशांतीच्या वेळेला बघितलं ना मंडळी, इरिटेशन झालंय बाबा, सो इरिटेटिंग. कुंड्या पण आणून ठेवल्या नुसत्या असं तिथे ठेवल्या एकदाच्या. आणि नंतर ती म्हणे अहो जाता कुठे, पळता कुठे, लावायचे ते इथे असं. मग आला परत आणि काय झालं काय माहिती नाही, परत तिथे कट लागला. मग डायरेक्ट चहाचं एडिक्शन झालं आणि मग चहा नंतर मग काय परत येऊन बघतो तर काय हीच सारखं दे धक्का, 1 2 3 दे धक्का, हिच चाललंय. हीच आपलं करते, मी माझं मला घे तुला. चच्चूने हिला खरंच लिटरली घेतलं. म्हणजे तो जसं हिचं चाललेलं ना, मे 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 मे, तर घे तू तेरा देख. मस्त चच्चू, कीप इट अप, यू आर ऑन राईट ट्रॅक. असंच पाहिजे हिला नागफोडीला. ओ बाय द वे, नाचे मयुरीने पण कॉमेंट केली आहे. कशा वाटल्या बाई माझ्या चकल्या? काम धंदे नाही, आली लगेच भीक मागत. कशी आणले नसती. त्याच्यापेक्षा जरा काहीतरी स्वतःच्या कामावर कॉन्सन्ट्रेट करशील, जरा काहीतरी चांगल्या म्हणजे नॉर्मल जे लोकांना, जे तुझ्या ग्राहकांकडे लक्ष देशील, तर जरा जास्त हे चाटू करता करून काही होणार नाही ग. नाच्या मयुरी तिची आई करते, ती पण चकल्याच करते.
चकल्या चकल्या नुसतं बघा तेव्हा चकल्या चकलीसारखी आपली गोल 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 चकल्या खाऊन तेच करायला शिकली नुसती फिरवायला चकल्या पाडते बघा तेव्हा. कसल्या ग कसल्याशी. आणि अजून पापाची भागीदार पार्टनर इन क्राईम ठाणवी यायची आहे. त्या ठाणवीला सांगितलं वाटतं आता बस गेली ना ती बॅद आता जाऊ दे. इथे असेपर्यंत काय ऑप्शन नव्हता पण तिथे नको आता तिथे नको जाऊ उगाचच. ठाणवी येणार नंतर मी तिला म्हणाली निवांत ये मला जेव्हा करायचे असतील ना कांड तेव्हा बोलवून घेते तुला. बघा ती ठाणवी आल्यावरचे कांड सुरू होतात की नाही. सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट मंडळी. आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल. काय राहिलं असेल तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मेन्शन करा. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन कॅरेक्टरसोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर. बाय. मासलामा. आणि हो ह्या आधीचा पॉडकास्ट पण एन्जॉय करायला विसरू नका. बाय.